बघ फसवू नको, खरं ते सांग. बरं ते गाडी इथंच राहू दे, तू निघ. जेवढं सांगितलं तेवढं करायचं, निघ. वहिनी साहेब नमस्कार. वहिनी तुम्ही गोदाक्का कुठे आहे? का आम्ही आलेला आवडलं नाही वाटतं? हो तसं काय नाही. असू द्या राणा भाऊजी, अहो गोदाक्कांचं वय झालंय आता, त्यांना जरा आराम करू द्या की. आणि सारखं सारखं कशाला बरं त्यांना त्रास द्यायचा? म्हणून आम्ही स्वतः आलोय तुमच्यासाठी जेवण घेऊन. चला जेवून घ्या. एवढ्या उन्हाचा कशाला तुम्ही उगा त्रास करून घ्यायचा? राणा भाऊजी खरंच सांगतो, तुम्हाला काय ते आमची काळजी आहे बघा. अहो गोदाक्कांना फक्त एकदा म्हणलं आम्ही, आज आम्ही डबा घेऊन जातो की लगेच सोपवलंच बघा आमच्या हातात. अहो तसं नव्हं, आम्हाला बी काळजी आहे आपल्या माणसांची, म्हणून आम्ही स्वतः तुमच्यासाठी जेवण घेऊन आलो. आणि आपल्या माणसांसाठी 10 वेळा त्रास घ्यायची तयारी आहे आमची. बरं का तू पण जेवणार? नको, माझं एक काम आहे. राम राणा भाऊजी चला. चला. राणा भाऊजी खरं तर आम्हाला काल रात्रीच्या इशाबद्दल जरा बोलायचं होतं. काल रात्री काय? आमचे हे काल रात्री कुठं होते आम्हाला काहीच माहित नाही, पण तुम्ही एवढ्या काळजीने त्यांना घरी घेऊन आलासा, लय उपकार झालं बघा. वहिनी उपकाराचं काय म्हणताय? ते माझं कर्तव्य आहे. राणा भाऊजी अहो काय झालं? कुणी येणार आहे का? नाही नाही, असं कावरं बावरं होऊन इकडे तिकडे बघतायसा म्हणून विचारतोय. नाही नाही. बरं असू द्या, तुम्ही जेवा बरं पोटभर. पाठक बाई आल्या का काय? वहिनी साहेब राहू दे बसा. राधे पाणी आण ग. वहिनी साहेब चहा करू दे. नाही नको, आम्ही जातो वरती. अरे वा, आज खुशीत दिसतोय माझा पैलवान. हा, आजचा दिवस लई झाक गेला बघ. होय, कालपासून लई भारी भारी काम होत आहेत माझी, एकदम टॉप. तुला काय पाहिजे माझ्याकडनं? अरे मला काय पाहिजे असणार आहे? तू खुशीत राहिलास म्हणजे मला समज मिळाल्यासारखं आहे. तू कधी काय बी मागत नाही माझ्याकडे. एक दिवस बघ, माझ्या मनानेच आणून तुझ्यासाठी काहीतरी. मनासारखं तू ना. गोदाक्का पाणी घ्या. धर पाणी पी. अरे हळू, गडबड आहे आज. अगं काय विचारू नकस, माझी वहिनी एक नंबर आहे. हा, माझ्या मनातलं ओळखत्यात, माझी काळजी बी घेतात.
त्यांचा नाद नाही करायचा कोणी. हा, आणि त्यांनी मला आज सांगितलंय की आजपासून आपण दोस्त आहे. गोदक्का, तू आणि वहिनी आपल्याला एक खास आहेत बघ. आणि त्यांनी हे बी सांगितलंय की मनातलं बिंदास सांगायचं. आपण बी सांगणार आहे. आज सांच्याला तुझी दिरिष्ट काढते. माझ्या लेकराच्या खुशीला नजर लागाय ना ग कुणाची. अग तू, आबा, सूरज, वहिनी एवढी समधी मायची माणसं असताना मला कोणाची नजर लागणार आहे. आणि तूच म्हणतेस की नाही की आपल्या माणसाची नजर लागत नाही म्हणून. भोळा सांभ आहेस तू. कसं सांगू तुला. हा, आता खायला मिळालं की समजा मनासारखं होईल बघ. एवढी गोदडी झाली की लगेच झाली. जराच आहे. अगं किती गोड अशी होणार. आधीच आहे की एक. हाय कुठं आहे. मला तर दिसनाच. तुलाच माहित कुठं आहे ती. म्हणजे ते असू दे असू दे. कुणाजवळ असेल तिच्याजवळ असू दे. तुझ्या माझ्या मायेची ऊब मिळू दे की तिला बी. अरे लाजतोस कशा पाहिजे. तुझं मऊ मन बाबा. राणा मला सांग, मऊ लुगडं लावून आतनं जाडं भरडं कापड घालून गोधडी का शिवतात माहित आहे तुला. हा, जास्त टिकावी म्हणून. म्हणजे बघ, इथं मऊ लुगडाचं कापड असेल तर त्याने फक्त उभं लागेल. हा, आणि जाडं बरडं कापड घातलं की जास्त दिवस टिकल. माणसाचं बी तसंच आहे बघ. बाहेरनं मऊपणा पाहिजेच, पर हुशारीचा टणकपणा बी पाहिजे. ते असलं म्हणजे माणूस टिकतो आणि माणसाची नाती बी टिकतात. एक नंबर पटलं बघ आपल्याला. आमची गोदक्का लई हुशार आहे. हा, हायच मी हुशार. तू न सांगता बी वळिकलं म्या. काल रातच्याला तू कुठं गेलतास ते. ते जाऊ दे, मला भूक लागल्यात, खायला दे. बर काय आणू खायला का जेवतोसच. एवढ्या लवकर. अरे थंडीच दिस आहे आणि आता 5 वाजायला आल्या. एवढ्यात दिस बुडल बघ. 5 वाजायला आलं. नको, राहू दे, मी जाऊन येतो बाहेर. अरे आत्ता बाहेर ना आलाय, आधी खान मग जा. नाही नको, ते अगं शाळा सुटल. शाळा? आता शाळेचं काय. अगं ते पाटक बाईंना गाठायचंय. नाही म्हणजे ते अगं, हा, वहिनींनी काम सांगितलं नवं, करायला पाहिजे. अरे राणा, बाहेर जाणार होतास ना. जाणार आहे की, कापड बदलून जातो. हा, तुम्ही आता इथे कसे. शिष्यवृत्तीचं काय ते ठरवायचं होतं. अंजली, ए अंजली. हो हो आले बाबा. पुस्तक बोंबला.